होर्मुझ समुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला. युद्धात व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे भारतातर्फे नाराजी. तर भारतातील कांडला बंदराकडे येत होतं मयुरी नारी नावाचं जहाज. होर्मुझची समुद्रधुनी बंद केल्याचा पहिला व्हिडिओ समोर. इराणचे आतापर्यंत 14 तेल टँकर्सवर हल्ल्याच्या भीतीनं अनेक जहाजं समुद्रामध्येच उभी. इराणच्या चबाहार बंदरावर अमेरिका इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला. 3 क्षेपणास्त्र डागली. हल्ल्यात इराणच्या इमाम अली नौदल तळाला केलं लक्ष्य. इराणला एका तासात पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणचा नौदल आणि हवाई दल नष्ट झाल्याचा सुद्धा ट्रम्प यांनी केला दावा. इराणकडून थेट ऑइल वॉरची धमकी. अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या फायद्यासाठी होर्मुझमधून तेलाचं 1 लिटरही जाऊ दिला जाणार नसल्याचा इशारा. आर्थिक आणि बँकिंग हितसंबंधांवरही हल्ले करण्याचा इशारा. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे हवाई हल्ले. शहरातील अनेक भागांवर शक्तिशाली स्फोटकं टाकल्यामुळे मोठं नुकसान. ओमानमधील सलालाह बंदरातील तेल साठ्यांवर ड्रोन हल्ला. भीषण स्फोट. तेल साठ्यांवर एकामागून एक मोठे स्फोट झाल्यानं हवेत धुराचे लोट. इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आणखी 2 भारतीयांचा मृत्यू. 1 जण बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. जहाजावरील हल्ल्यामध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती. इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्याला अमेरिकाच जबाबदार. अमेरिकेच्या लष्करी तपासाचा प्राथमिक अहवाल. जुनी माहिती वापरल्यानं तांत्रिक गोंधळ उडाल्याचा अहवालामध्ये नमूद. लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या तीव्र संघर्षातील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत किमान 570 जणांचा मृत्यू तर 1444 जण जखमी झाल्याची माहिती. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.